बीडमध्ये दलित तरुण महिलेच्या उपचारातील कथित निष्काळजीपणाचा आरोप. ऑल इंडिया पॅन्थर सेनेची कठोर कारवाईची मागणी. नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. बीड जिल्ह्यातील प्रसूती दरम्यान झालेल्या सिजेरियन शस्त्रक्रियेनंतर एका 19 वर्षीय अनुसूचित जातीच्या महिलेच्या पोटात ऑपरेशनसाठी वापरले जाणारे साहित्य राहिल्याचा गंभीर आरोप समोर आलेला आहे. या प्रकरणामुळे आरोग्य व्यवस्थेतील निष्काळजीपणाबाबत प्रश्न उपस्थित झालेले आहे, कारण ही गंभीर बाब आहे. संबंधित महिलेच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधित वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसह जबाबदार अधिकाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केलेली आहे. कारण हा जो प्रकार झालेला आहे तो अत्यंत गंभीर आहे. पीडित महिला अनुसूचित जातीची असल्याने प्रकरणाची चौकशी करताना अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदी लागू होतात का, याचीही कायदेशीर तपासणी करून आवश्यक ते कारवाई करावी, अशी ही मागणी जे दीपक केदार आहे यांनी केलेली आहे. महिलेची प्रकृती गंभीर असल्यास तिला तातडीने उच्चस्तरीय वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावेत. गरज भासल्यास मुंबईतील तज्ज्ञ रुग्णालयात उपचार तसेच आवश्यकतेनुसार एअर ॲम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही दीपक केदार यांच्याकडून होत आहे. कारण झालेला प्रकार जो आहे हा अत्यंत गंभीर आहे. पीडितेला 1 कोटी रुपयाची आर्थिक मदत आणि शासकीय नोकरी देण्यात यावी, तसेच आरोग्य विभागातील संबंधित जबाबदारी निश्चित करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ही मागणी दीपक केदार यांनी केलेली आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घ्यावी, तसेच संबंधित पालकमंत्र्यांनी पीडितेची भेट घेऊन तिच्या उपचारांची आणि कुटुंबियाची परिस्थितीची माहिती घ्यावी, अशी ही मागणी दीपक केदार यांनी रेटून धरली आहे. पीडितेला न्याय मिळण्यासाठी तातडीने ठोस कारवाई झाली नाही तर राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी दिलेला आहे. तर ऐकूया दीपक केदार काय म्हणाले. बीड जिल्हा रुग्णालयातून अतिशय धक्कादायक घटना समोर येत आहे, जी महाराष्ट्राला आणि मानवतेला काळिंबा फासणारी घटना आहे. अनुसूचित जातीच्या बौद्ध समाजाच्या या तरुणीला, ही दलितांची लेक, बाळातपणाच्या सीझरच्या दरम्यान निर्दयी डॉक्टरांनी हँड ग्लोव्ज आणि कागद तिच्या पोटात भरलेत. ती घरी गेल्यावर तिच्या पोटात दुखायला लागल्यावरती परत सोनोग्राफी केल्यावर लक्षात आलं की हिच्या पोटात काहीतरी आहे, आणि ऑपरेशन करून बाहेर काढलं तर हँड ग्लोव्ज निघलंय, कागद निघलेत. बीडच्या सरकारी रुग्णालयामध्ये गोर गरीब लोक येतात, ज्यांच्याकडे पैसे नसतात, ते बाळंतपणासाठी तिथं येतात आणि त्यांचं या अशा हलगर्जीपणाच्या माध्यमातून ऑपरेशन केलं जातं. आज 19 वर्षाची तरुणी, तिचं 3 वेळेस ऑपरेशन झालंय आणि पुण्याच्या ससूनमध्ये ती मृत्यूशी झुंज देते, अखेरच्या घटका मोजते. कधी या लेकीचं काही होऊ शकतं आणि राज्य सरकार गाफील आहे, गप्प आहे. आरोग्य मंत्री, कॅबिनेट मंत्री प्रकाश आंबेडकरला काहीच माहित नाही. अरे महिला आहे आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, अरे या मुलीला भेट सुद्धा दिलेली नाही. आरोग्य मंत्री भेटत नाही. या बीडचा डीन कोण सोळंके, त्याला अटक होत नाही. वैद्यकीय अधिकारी पूनम लोथ, हा 307चा गुन्हा घडवला, हिने हत्या करायचा प्रयत्न केलाय. तिला जेलमध्ये टाकायचं सोडून फक्त बदली करताय, मलमपट्टी करताय, आणि बीडचे राजकीय पुढारी घटना दाबण्याचा प्रयत्न करतायत. लाज वाटली पाहिजे. तुमच्या घरात लेकी बाळी नाहीत काय? अरे दलिताची लेक आहे, दलिताची बेटी म्हणून तिला असं उद्ध्वस्त करणार? तिथं कोण येतात हॉस्पिटलमध्ये? गोरगरीब लोक येतात ज्यांच्याकडे पैसे नाहीत. तुम्ही हँड ग्लोव्स टाकायला लागले, लोक मारायला लागले. प्रायव्हेट हॉस्पिटलचे धंदे वाढवायचेत का?
कुणाच्या सुपाऱ्या घेतल्यात या पूनम लोधनी, या सोळंकेने? प्रकाश आबिटकर आणि मेघना बोर्डीकर, राजीनामा दिला पाहिजे यांचा. आरोग्यमंत्री झालेत आणि दलितांच्या लेखीत, गोरगरिबांच्या लेखीच्या पोटात हँड ग्लोव्ह भरायला लागलेत. ऑल इंडिया पॅन्थर सेना या घटनेचा निषेध करत आहे. दुर्दैव, बीडच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार महिला आहेत. पुण्यामध्ये ऍडमिट ही लेख, तरी सुद्धा जाऊन त्या भेटल्या नाहीत. का दलितांच्या लेकरांचा तिटकार आहे, गोरगरीब महिलांचा तिटकार आहे? अरे जा बघा. ती शेवटच्या घटका मोजते. 19 वर्षाच्या लेखी 3दा ऑपरेशन, आताडे कापले जात आहेत. तिला काय काय केलं जात आहे हे गंभीर आहे. लाडकी बहीण ह्या लाडक्या बहिणी नाहीत गरिबांच्या लेखी. पोटात हँड ग्लोव्ह घालायचं लाडक्या बहिणीच्या. हे कोणतं सरकार आहे? काय चाललंय सरकारी हॉस्पिटलमध्ये? कुणाचे धंदे वाढवण्यासाठी हे केलंय? हा मनुष्य वध करण्याचा 307चा गुन्हा आहे. या प्रकरणात 307चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. सगळे आरोपी त्यामध्ये सवर्ण आहेत. ते अनुसूचित जातीचे. त्या ठिकाणी डॉक्युमेंट बनल्यानंतर ते लक्षात येतं की आलेला पेशंट कोणत्या जातीचा आहे. त्याच्यामुळे ती बौद्ध समाजाच्या अनुसूचित जातीची आहे. अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि पूर्ण जीवन तिचं उद्ध्वस्त केलंय. 1 कोटीची मदत आणि शासकीय नोकरी सुद्धा मिळाली पाहिजे. कदापि आम्ही इथं कुणाला सोडणार नाहीत. जर बीडमध्ये कोणता राजकीय पुढारी लाज वाटाय पाहिजे बीडच्या आमदार खासदाराला, की त्या पीडित परिवाराची दखल सुद्धा घेतली नाही. त्या लेकीला पुण्यात जाऊन हॉस्पिटलला कोणी भेटलं नाही. का रे बाबा, गरीबाचं लेकरू, तिला मुंबईमध्ये चांगला इलाज करावा, तिला वाचवावा, असं सरकारला का वाटत नाही? आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, अरे महाराष्ट्राला माहिती बी नाही आरोग्यमंत्री आहे का कोण आहे. त्या मुलीला त्या ठिकाणी मुंबईच्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये एक इलाज व्हावा. आणि जर तिची प्रकृती गंभीर असेल तर तिला वाचवण्यासाठी एअर अँब्युलन्सनी विदेशात सुद्धा तिचा इलाज करण्याची भूमिका सरकारने घ्यावी. तात्काळ जर दखल घेतली नाही, लेकीच्या जीवाला काही झालं तर कदापि आम्ही या ठिकाणी आरोपीला कुणालाही सोडणार नाहीत. हा इशारा ऑल इंडिया पॅन्थर सेना देत आहे. ही अवस्था गोरगरिबांच्या लेकीची सगळ्या महाराष्ट्रातल्या हॉस्पिटलमध्ये सुरू आहे. नुसते हॉस्पिटल जरी नीट ठेवले, शिक्षण जरी मोफत दिलं, तरी कुणाला काही कशाची गरज लागणार नाही. पण प्रायव्हेट वाल्यांची सुपारी घेऊन सरकारी हॉस्पिटलमध्ये कुणीही फिरकू नये म्हणून हँड ग्लोव्ह पोटात घालायचे. ही पूनम लोध कोण आहे? नुसती बदलीवर तुम्ही मलमपट्टीची कारवाई करताय. हा सिव्हिल सर्जन सोळंके आणि पूनम लोध 307चा सगळ्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि आरोग्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आहे. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, हे योग्य नाही. गांभीर्याने दखल घ्या. हे जर अशा पद्धतीने दलित गरीब लेकी सोबत होत असेल तर हे गंभीर आहे. याचा आम्ही निषेध करतो. आणि तात्काळ पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांनी या पीडिताची भेट घ्यावी आणि या 307 आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करून 1 कोटीची त्या ठिकाणी मदत त्या लेकीला करावी अशी सुद्धा मागणी करतो. आणि तिची प्रकृती गंभीर असल्यामुळे मुंबईच्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये किंवा अनेक गंभीर असेल तर एअर अँब्युलन्सने विदेशामध्ये तिच्यावर इलाज झाला पाहिजे आणि तिला वाचवलं पाहिजे. ही सुद्धा मागणी आम्ही या ठिकाणी करतोय. अन्यथा तिच्या जीवितास काही झालं तर राज्य सरकार आणि आरोग्यमंत्री, राज्य आरोग्यमंत्री सोळंके आणि पूनम लोध हे सगळी व्यवस्था आणि प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देतो. मित्रांनो, ही होती आजची विशेष बातमी. पुन्हा भेटूया नवीन बातमीसह. तोपर्यंत बघत रहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटते या बातमीविषयी कमेंट बॉक्समध्ये अवश्य आपले मत नोंदवा. धन्यवाद. नमस्कार.